नमस्कार, शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज उडदाच्या डाळीचे पापड बनवणार आहे. तिथे मी 2 किलो उडदाची डाळ घेतली, अर्धा किलो मुगाची डाळ घेतली. तर ही डाळ आपल्याला आता स्वच्छ करून घ्यायची. तर इथे एका पातेल्याला मी चांगलं असं पातळ फडकं बांधलं आहे असं, कारण का ते उपारण्यासारखं असलं तरी चालेल, पण फक्त पातळ पाहिजे. किंवा कुठलंही पातळ रुमाल तुम्ही असं पातेल्याला खाली गाठ मारायची एकदम पॅक, आणि त्याच्यावर थोडी थोडी डाळ घेऊन अशी घोळायची चांगली, आणि त्यात मग ते खडेबिडे काय असेल तर ते पण बघायचे आणि असं स्वच्छ करायची सगळी डाळ, आणि त्याला अशी घोळायची, कारण का त्याला पावडर लावलेली असती त्यामुळे ती खाली पडते, आणि काही घाण असेल तर ती पण खाली पडती. त्याच्या ह्याने काय होतं, ती आपण डाळ चांगली स्वच्छ केली ना अशी जर गोळली तर त्याच्या ह्याने पापड आपले लाल पडत नाहीत. बऱ्याच वेळेला काय काहींचे पापड लाल पडतात, पण ही जर अशी पावडर राहिली तिला तर पापड लाल पडतात. बघा किती खाली घाण पडली त्याची. तर ती डाळ आता आपल्याला दळून आणायची. मी दळून आणली आहे. डब्यामध्ये आपलं पीठ बसलं नाही म्हणून दुसऱ्या पिशवीमध्ये पण थोडंसं पीठ ठेवलेलं आहे. तर हे पीठ आपल्याला सगळं चाळून घ्यायचं आहे. तर इथे पीठ मी चाळून घेतलं. आता आपल्याला पिठीसाठी बाजूला ठेवायचं थोडं पीठ काढून. बऱ्याच वेळेला काय होतं, पापड आपण लाटायला गेले की मध्ये फाटतात पापड. तर जो पापड मसाला आहे, तर इथे मी पापड मसाल्याचे 2 पॅकेटे घेतलेत 2 किलो डाळीसाठी. 2 किलो डाळीसाठी 2 पापडाचे प्रमाण बरोबर आहे, कारण का 1 किलोसाठी एक पॅकेट लागतं. तर इथे तो पापड मसाला मी एका भांड्यामध्ये घेतला आहे काढून, आणि तो असा फक्त आपल्याला हाताने असा हलवायचा आहे, आणि त्याच्या गुळून त्याच्यावर जे मिरीचे तुकडे येतात ते काढून घ्यायचे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये. ते सहज असं गोळल्यानंतर ते मिऱ्यांचे तुकडे वर येतात, आणि ते एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचे. त्याच्याने आपले पापड अजिबात फाटत नाहीत, कारण का ते मोठे मोठे मिऱ्यांचे तुकडे असले की लाटताना ते मध्ये येतात असे लाटण्याच्या, आणि ते पापडांना होल पाडतात किंवा फाटतात असं लाटताना पापड. हे बघा किती बारीक झाली ते मिऱ्यांचे तुकडे मिक्सरमध्ये फिरवल्यामुळं. आता हे सगळं त्यातमध्ये मिक्स करायचं आहे पिठामध्ये, आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. मी ते पीठ हे गार पाण्यामध्येच भिजवले. काय कोमट पाणी करून पण भिजवतात, प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते. तर इथं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे. एकदम पाणी नाही वाटायचं. आपण जसं जसं हळूहळू मळण तसं जेवढं त्याला पाणी त्यातमध्ये हे पाणी सपतं तर तेवढंच पाणी घालायचे. एकदम जर पाणी ओतलं तर हे पीठ जास्त पातळ झालं तर त्यातमध्ये परत जास्त खूप पीठ लागतं हे करण्यासाठी, आणि ते लवकर घट्ट होत नाही पीठ. त्यामुळे याला जास्त पातळ पण नाही मळायचं आणि जास्त कठीण पण नाही मळायचं. जास्त पण कठीण मळलं तर पापड लाटताना पण खूप त्रास होतो, किंवा पातळ लाटले तरी पापड व्यवस्थित लाटले जात नाही. ते इथं मी 5 ते 6 तास हे पीठ भिजवून ठेवलं होतं. तर आता इथं आपल्याला पीठ आपलं भिजले पूर्ण 5-6 तास. आता मी इथं पापड लाटायला घेणार आहे. तर परत एकदा तेल लावून आपल्याला ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. इथे मी छोटे छोटे पिठाचे असे गोळे करून घेतलेत. सगळ्या गोळ्यांना थोडं थोडं तेल लावून असं हातानेच त्याला असं ओढून एकदम असं सारखं असं 2-3 वेळा प्रत्येक गोळ्यांना असं पीठ ओढायचं आहे ते, आणि मिक्स करायचं आहे असं चांगलं तेल लावून त्याला. ते हे सगळे गोळे मी असंच तेल लावून अशा हाताने पीठ ते ओढून घेतलं आहे. त्याच्या ह्याने काय होतं, पीठ चांगलं मऊ होतं. कारण का इथं मी पाट्यावरती टिचून नाही घेतलं, काही टिचून घेतात त्यामुळं मऊ होतं. पण मी पाट्यावर न टेचता असं हातानेच तेल लावून पीठ 4-5 वेळा असं ओढलं, 2-3 वेळा, तरी असं मऊ होतं. त्यामुळं काही टेचायची गरज नाही लागत. ते हे सगळं पिठाचे गोळे मी असं तेल लावून ओढून घेतले. परत ते सगळे गोळे मिक्स करून मी एकत्र गोळा करून चांगलं मळून घेतलं आहे. पीठ बघा किती मऊ झाले असं. ते जास्त कठीण पण नाही झालं आणि जास्त पातळ पण नाही झालं, मीडियम झालं आहे चांगलं. तर आता त्याचे मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत एकसारखे. त्यामुळे आपले पापड पण एकसारखे येतात लाटताना. ते सगळे गोळे करून घेतलेत मी पिठाचे. त्यानंतर आता आपल्याला पापड लाटून घ्यायचे आहेत. तिथे थोडीशी पिठी लावायची एकदाच, आणि इथं पापड आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. पापड जास्त जाड पण नाही लाटायचा. जेवढा पातळ पापड लाटल तेवढे. इकडचा पापड जसा पातळ असतो तसा सेम दिसतो हा पापड, त्यामुळे पातळच लाटायचा आहे.
अशी पूर्ण बोटं दिसली पाहिजे. त्यातमधून आपण हातावर जर पापड घातला तर इतका पातळ लाटायचा आहे. तेच आपले सगळे पापड लाटून झालेत. पापड सुकायला लागले, थोडेसे तोंड त्यांची वर यायला लागले की पापड एकावर एक ठेवायचे. त्याच्या ह्याने पापड आपले वाकडे होत नाहीत. थोडीशी कडणी असं पापडाची तोंड वर आली की एकावर एक पापड ठेवायचे. पंख्याच्या हवेवर जास्त सुकवायचे नाही, त्याच्याने पापड मोडतात. आपण पंख्याच्या हवेवर जर जास्त सुकवले तर मी परत सकाळी कवळ्या उन्हामध्ये 20 मिनटं परत सुकवले ते पापड. 20 किंवा 15 मिनटं सुकवली तरी चालतात, पण जास्त कडक उन्हामध्ये पण नाही सुकवायचं, नाही तर त्याचे तुकडे पडतात पापडाचे. तर इथं आपले पापड बघा किती छान झालेत, लाल पण नाही पडले आणि पापड असे फाटले पण नाहीत लाटताना कुठंच मधी. तर इथं आपले उडदाचे पापड तयार झालेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही जे ह्या 2 टिप वापरल्या तुमचे पापड लाल पण नाही पडणार आणि मध्ये फाटणार पण नाही. ह्याच पद्धतीने बनवले तर खूप छान पापड होतील तुमचे.